हरिओम. आज शनिवार, संकष्टी चतुर्थी 8 नोव्हेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून ते आपल्याला सांगणार आहेत की कर्तव्य करावं, मग व्हायचं ते होऊ द्यावं. ऐकूया. जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहेत, यात शंका नाही, पण त्यापैकी 25% दुःखच बाहेरून येतं. युद्ध, महागाई, दुष्काळ, चोऱ्या-माऱ्या, दारिद्र्य इत्यादीचं दुःख बाहेरून येतं. पण मग 75% आपलं दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असतं ना. आपलं शरीर, मन आणि हृदयस्थ भगवंत मिळून आपण बनलोय. भगवंत आनंद रूप असल्याने तो दुःख निर्माण करू शकणारच नाही. देहाचा स्वभाव झिजणं, क्षीण होणं, असमर्थ होत जाणं हा असल्यामुळे तो आपल्या मार्गाने जात असतो. तो दुःख निर्माण करू शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही. उरले आपले मन. कुठेतरी चिकटवणं हा मनाचा स्वभाव धर्म असल्याने ज्याला ते चिकटतं त्याचे गुणधर्म अंगीकारतो. भक्ताचं मन भगवंताला चिकटलं म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊ शकत नाही. ज्याचं मन देहाला चिकटतं त्याचे मन दुःख निर्माण करीत असलं पाहिजे. भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देह लहान आहे, आकुंचित आहे, तात्पुरता आहे, शांत आहे, तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडे तिकडे दोन पण दिसू लागते. त्यातून भयरूपी संबंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो. भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो. भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्माण केलं. त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असतो. कालचक्र जसं फिरतं तशा घटना आकार घेत जातात. त्यात भगवंताचा हात असतोच असतो. त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि मग आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे ना, कारण भगवंताने स्वतःहूनच हे जग निर्माण केलंय. आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसं मिळतं याचा अनुभव आपोआप येणार. भगवंत नामस्वरूप आहे आणि म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्या देहाचं काय होईल याचं भय उरत नाही. आपल्या प्रयत्नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा, त्या होतच असतात. प्रयत्नाने फक्त आपला हात लागतो. आपल्या मनासारखेच व्हावे असे म्हणणे म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या असं म्हणण्यासारखं आहे की नाही. त्या कधी बदलल्या जात नाहीत आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही. म्हणून म्हणतो की रामावर निष्ठा ठेवावी. माझं कर्तव्य मी केलंय ना, ते करीत असताना मी अनिती अधर्म नाही वागलो. आता जे व्हायचं ते होऊ दे, कुठे काळजी करा, ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. देहाचा लगाम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरणात मजेत दिवस घालवावा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.